आठवतंय का तुम्हाला लहानपणी रेडिओवरती शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी ऐकताना मंत्रमुग्ध झालेली ती सकाळ? त्या गाण्याच्या सुरेल भावपूर्ण आवाजात शब्द जिवंत होऊन हृदयात घर करून गेले. मराठी भावगीतांना गझल सदृश वळण देणारा हा आवाज होता अरुण दाते यांचा. आज आपण पाहणार आहोत कसा शुक्र तारा ह्या गाण्यामुळे त्यांचा प्रवास उंचीवर पोहोचला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्यांच्या जीवनातील आणि गायकीमधील कथा खूपच प्रेरणादायी आहे. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे ह्या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज अरुण दाते यांची जयंती आहे. सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करूया. अरुण दाते यांचा जन्म 4 मे 1934 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील अडिउरे. त्यांच्या वडिलांचे नाव रामू भैया होते. ते शासकीय अधिकारी आणि संगीत लेखनाचे जाणकार होते, तर आई माणिकबाई गृहिणी होत्या. अरुण दाते यांचे भाऊ रवी तरबेज तबलावादक होते. घरात अल्लादिया खा, बेगम अख्तर, गोविंदराव टेंबे यांसारख्या संगीत कलावंतांचा, तसेच आचार्य अत्रे, नासी फडके यांसारख्या साहित्यिकांचा सहज वावर होता. या चर्चांमधून, मैफिलींतून आणि वडिलांच्या ध्वनिमुद्रिकेच्या श्रवणातून अरुण दाते यांच्यावर शास्त्रीय संगीत, साहित्य, उर्दू शायरी यांचे संस्कार झाले. लहानपणी क्रिकेट, नाट्याभिनयाची आवड होती, पण मन कायम सुरेल गायकीकडे खेचत असे. अरुण दाते यांनी सुरुवात केली शाळा, कॉलेज, मंदिर आणि स्थानिक संगीत स्पर्धांमधून. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि भावनांनी लोकांचे हृदय जिंकले. कुमार गंधर्वांपासून त्यांना गझल गायनाचा पहिला धडा मिळाला आणि मुंबईत के महावीर यांच्याकडे सुगम संगीताची पद्धतशीर तालीम सुरू झाली. 1958 मध्ये मर्फी मेट्रो गायन स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि यश मिळवले. 1960 मध्ये आकाशवाणीच्या हिंदी गीत चाचणीत पास झाले आणि भाव सरगम कार्यक्रमात गझल व हिंदी गाणी सादर केली. मराठी भावगीत गायनात त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी या गाण्यामुळे. सुधा मल्होत्रा यांच्यासोबत केलेल्या या ध्वनिमुद्रणात गाण्याच्या शब्दांचा गोडवा आणि अरुण दाते यांचा मुलायम भावपूर्ण आवाज एकदम जुळला. गाण्याचे प्रक्षेपण आकाशवाणीच्या मासिक गीत कार्यक्रमात झाले आणि तेव्हाच अरुण दाते यांचे नाव सर्वत्र पसरले. त्यावेळी लोकांना ह्या गाण्याच्या आवाजामध्ये एक वेगळाच गोडवा आणि रोमॅन्टिक भाव जाणवला आणि अगदी लगेच अरुण दाते यांची ओळखच शुक्र तारा म्हणून निर्माण झाली. त्यानंतर लगेचच त्यांनी अखेरसे येतील माझ्या, सखी शेजारिणी इत्यादी गाणी ध्वनिमुद्रित केली आणि या काळातच त्यांच्या गायिकेचा सुवर्ण काळ सुरू झाला. ते कायम म्हणायचे, गाणं फक्त सुरात नाही तर हृदयात जाऊन वाजलं पाहिजे. त्यांच्या गाण्यांमध्ये शास्त्रीय संगीताचा हलका तडका, शब्दांचे उत्तम उच्चार आणि गोड आवाज यांचा सुंदर मिलाप असे. अरुण दाते यांनी अनेक संगीतकारांबरोबर काम केले. यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, तसेच लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल यांसारख्या सहगायकांसोबत गायले. त्यांचे लोकप्रिय गाणे शुक्र तारा मंद वारा, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अखेरचे येतील माझ्या तेच शब्द ओठी इत्यादी आजही श्रोत्यांना भावतात. भारताबरोबरच अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत इत्यादी विविध देशात मिळून सुमारे 2000 गायनाचे कार्यक्रम झाले. काळ बदलला, गाणी बदलली, पण शुक्र ताराची जादू आजही तशीच आहे आणि कदाचित म्हणूनच अरुण दाते आजही आपल्या आठवणींमध्ये जिवंत आहेत. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला अरुण दाते यांचे कोणते भावगीत आवडते हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.